नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगर येथून आहे. उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरात चोरी, मंदिराचा वॉचमॅनच निघाला चोर. उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. उल्हासनगर 4 कुर्ला कॅम्प येथील मंदिराच्या वॉचमॅनने देवीचे 50 तोळेपेक्षा अधिक दागिन्याचं सोनं लांपास केलं आहे. कॅम्प नंबर 4च्या कुर्ला कॅम्प रस्त्यावर 70 वर्ष जुनी कालीमाता देवीचं जागृत देवस्थान आहे. या मंदिरात 4 दिवसापूर्वी कामाला आलेला वॉचमॅन रमेश थापा यांनी मंदिराचे रेकी करून मध्यरात्री मंदिराच्या मागील गेट तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर देवीच्या अंगावर असलेल्या 50 तोळेपेक्षा अधिक सोनं घेऊन पोबारा केला आहे. विशेष म्हणजे रमेश थापा ह्या वॉचमॅनने मंदिरातील CCTV आणि DVR देखील लंपास केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अनेक पथक तयार केले असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर भक्तांमध्ये नाराजी पसरली असून लवकरात लवकर पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी स्थानिक करत आहेत. आज पहाटे 3:30 वाजता हे आमच्या इथे वॉचमॅन जो कामाला होता त्यांनीच हे काम केलेलं आहे. त्यांनी सर्व इथे त्यांनी मागच्यापासून त्यांनी एंट्री केली आहे. म्हणजे आमचं जे किचन आहे तिकडे त्यांनी जो डोर उघडा ठेवला होता, तिकडे त्यांनी एंट्री करून तो आतमध्ये आला. आतमध्ये येऊन ते देवीचा जो गर्भगृह आहे तिथला त्याच्याकडे ते सामान होता, हातला वगैरे ते असं ना तोडण्यासाठी ते स्क्रूड्रायव्हर वगैरे पक्कड वगैरे सर्व होते. पोलिसांनी सर्व ते मुद्देमाल ताब्यात घेतलेली आहे. तसं पण त्याने एंट्री घेतला, आतमध्ये गेला, कलर्शल गेट तोडला, मेन डोर तोडला, त्याने आतला गेट तोडला. तोडून मग तो आतमध्ये गेला. देवीचं सर्व सामान जेवढे आमचे दागिने होते देवीच्या अंगावर नेसायचं, कारण हे देवी आमच्या खूप जागृत देवी आहे. आणि आज आमचा हे देवी कमीत कमी नाही म्हटलं तरी 70 वर्ष झाले आज स्थापित आहे आमच्या इथे, बरं का. कुर्ला कॅम्प खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे पहिल्यांदा अशी घटना झालेली आहे. वॉचमॅनचं नाव रमेश. आता हे रमेश थापा आहे. ऍक्च्युली तो इथे 4 दिवसच झाला होता लावून. एखादी काय कोणाच्या रेफरन्स मध्ये आला होता आमच्याकडे. ते लोक वॉचमॅनला आणतात, तसंच तो आलेला होता. तसं त्यामुळे आम्ही तो कामावर होता, ड्युटीवर होता. आधार कार्ड वगैरे प्रूफ वगैरे त्यांनी दिलेली नाही. त्याला मागितलं होतं, त्याला आम्हाला पण समजलं नाही, कारण ते आमच्याकडे जुना वॉचमॅन आहे. दागिने भरपूर होते. दागिने आता ते सांगता येत नाही, कारण नेसायचे आम्ही ते देवीच्या अंगावर नेहमी दागिने असायचं. मंगळसूत्रापासून ते देवीचे मुकुट पासून ते सर्व काय होतं ते देवीचं सोन्याचं ते सर्व अंदाज काही सांगता येत नाही. ते आता मला ते आता त्याचं टेक्निकली किती काय होतं ते सांगता येणार नाही. पोलीस आहे आपल्या विठ्ठल पोलिसांनी चांगलं सहकार्य केलेले आहे. पडवळ साहेब जे आहेत सिनियर PI जे आहेत त्यांची टीम हे यांनी चांगलं सहकार्य केलेलं. पूर्ण टीम